नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET ॲपियर 2022 त्याचप्रमाणे 20 ऑगस्ट 2023 या विद्यार्थ्यांची मते, त्याचप्रमाणे 2017चे जे टेट अभियोग्यता धारक आहे त्या अभियोग्यता धारकांचा जो काही रिप्लाय येतो कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या मताप्रमाणे आपण प्रत्येकजण हा 2023चे जे अभियोग्यता धारक आहे त्यांच्यावरती आता व्हिडिओ बनवले जातात जास्तीत जास्त, परंतु 2017च्या विद्यार्थ्यांसाठीची काहीच अपडेट नाही। तर त्यासंबंधी आपण 2017चे जे टेट अभियोग्यता धारक आहेत त्यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या पोर्टलला त्या कोणत्या असतात तर रुजू न झालेले, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक यांच्या ज्या रिक्त जागा आहे त्यासंबंधीचा शिक्षण विभागाचा एक GR आणि पवित्र पोर्टलवरील ज्या सूचना होत्या त्या सूचनेमध्ये एक सूचना इन्क्लूड केली गेलेली होती 2017च्या टेट अभियोग्यता धारकांसंबंधी। तर आपण अशा दोन प्रकारच्या अपडेट पाहणार आहोत, एक म्हणजे CTET आणि दुसरं म्हणजे 2017चे टेट अभियोग्यता धारक। आता सर्वात प्रथम आपण जी न्यायालयामध्ये याचिका चालू आहे 2022चे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठीची, तर त्याची सुनावणी अजूनपर्यंत झालेली नाही आणि पुढील डेट देखील अजूनपर्यंत समजलेली नाही। परंतु यामध्ये काय झाले की CTET ॲपियर वाल्यांच्या विरोधातील ती जी याचिका आहे त्या याचिकेची डेट आणि TET फ्रॉडमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांनी टाकलेल्या याचिकेची डेट दोन्ही एकाच दिवशी त्यांची सुनावणी होती। परंतु TET फ्रॉडवाल्यांची जी याचिका होती त्यांना कायद्याने त्या ठिकाणी पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली, परंतु CTET ॲपियरवाल्यांच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी संधी होती, त्यामुळे त्यांच्या याचिकेची सुनावणीसाठी तो नंबर न आल्यामुळे पुढची तारीख मिळणारच आहे। परंतु अजूनपर्यंत अशी ऑफिशियल कुठलीही नोटिफिकेशन नाही की पुढची तारीख कोणती आहे। परंतु TET जे गैरप्रकरण झालं होतं त्याची 11 तारखेला जर सुनावणी आहे तर कदाचित CTET ॲपियरवाल्यांची देखील तीच तारीख मिळू शकते, परंतु अशी तारीख मिळालेली नाही। 11 तारीख ही मिळू शकते, 11 ऑक्टोबर। त्यामुळे सध्या पवित्र पोर्टलवरती जे रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये सगळे विद्यार्थी इन्क्लूड आहेत। आता यामध्ये फक्त टेटचे ज्यांनी डबल ॲप्लिकेशन केलं गेलं होतं आणि डबल एक्झाम दिलेली त्या विद्यार्थ्यांना संधी नाही, बाकीचे सगळ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी आहे आणि 2017चे जे अभियोग्यता धारक आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये एंट्री करता येत नाही। ओके, आता यामध्ये बघा जे CTET ॲपियरवाले विद्यार्थी होते त्यांची ही एक कमेंट आहे आणि कमेंटमध्ये तथ्य आहे, त्यामुळे कमेंट बघा। CTET ॲपियर विशेष, CTET ॲपियर विद्यार्थ्यांना संधी मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि हे अगदी बरोबर आहे। प्रत्येकाला आपापला हक्क हा कायद्याने त्या आपल्या हक्कांचं संरक्षण करण्याचा अधिकार देखील आहे, कारण महाराष्ट्रात शिक्षक भरतीविषयी अजूनपर्यंत कोणतीच सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। तथ्य आहे मित्रांनो या मुद्द्यामध्ये, कारण शिक्षक भरतीची प्रोसिजर आता ही कमेंट वाचल्यानंतर मी माझं मत देखील मांडेल, तुम्ही देखील तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच नोंदवा। दुसरा बघा, बिंदू नामावली हे काम अपूर्ण असल्याने कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे देखील अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही, कारण आपण सगळे जाणतो आहोत जोपर्यंत रोस्टरचं काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत जाहिरात येत नाही। ज्या ज्या जिल्ह्यांचे रोस्टर कंप्लीट होतील त्याप्रमाणे जाहिरात येणार आहे। मग जर सगळ्याच ठिकाणची रोस्टर बिंदू नामावली प्रोसिजर कंप्लीट नाही तर अजूनपर्यंत त्याची जाहिरात देखील आलेली नाही, मग जागा किती आहेत हे स्पष्ट नाही, मग CTET ॲपियरवाल्यांना विरोध का? तिसरा मुद्दा बघा, MPSC आणि UPSC इतर स्पर्धा परीक्षेत ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली जाते। आता आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टॉप एक्झाम जर आपण विचारात घेतल्या तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची असेल किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची आहे, त्याचप्रमाणे SSCच्या ज्या आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSBच्या आहेत, ह्या टॉप एक्झाम समजल्या जातात। मग अशा ठिकाणी ॲपियरवाल्यांना संधी असते, तर मग CTETमध्ये जे ॲपियर विद्यार्थी आहे त्यांना शिक्षक भरतीमध्ये संधी नाही असं कसं काय? त्याचप्रमाणे चौथा मुद्दा बघा, KVS जी सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असते, KVSच्या शिक्षक भरतीमध्ये सविस्तर जाहिरात दिली जाते। KVS जाहिरातीत संवर्गनिहाय जागा स्पष्ट केल्या जातात, त्यानंतर परीक्षा घेतली जाते, परंतु महाराष्ट्रातील शिक्षक भरतीमध्ये आधी परीक्षा घेतली गेली आणि अद्यापपर्यंत सविस्तर माहिती आलेलीच नाही। खूप मिनिंगफुल पॉईंट आहे मित्रांनो, कारण मी याआधी देखील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिक्षक भरतीची प्रोसिजर आहे ती अगदी उलट्या पद्धतीने सुरू आहे।
आणि ह्या सगळ्या वरील 4 मुद्द्यांना अनुसरून त्यांचं मत आहे की CTET अपियर विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये तरी नक्की न्याय मिळावा आणि त्यांच्या बाजूनेच ही CTET अपियरवाल्यांची याचिकेचा निकाल हा लागावा आणि अपेक्षितच आहे आणि असं स्पष्ट मत देखील आहे की त्यांच्या बाजूने हा निकाल लागावा, कारण कोणावरही अन्याय नको या शब्दांप्रमाणे CTET अपियरवाल्यांच्या बाजूने निश्चितच निकाल लागावा, कारण जे विरोधक आहेत त्यांना देखील आता हे ऐकून राग येऊ शकतो। परंतु आपण एक गोष्ट निश्चित या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की शिक्षक भरतीची जी प्रोसिजर आहे या प्रोसिजरप्रमाणे तुम्ही याआधी कुठल्या जाहिराती बघितल्या का की ज्यासाठी आधी परीक्षा घेतली जाते आणि नंतर जाहिरात प्रसिद्ध होते? कोणतीही परीक्षा घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या तुम्ही, त्या ठिकाणी आधी सगळ्या बिंदूप्रमाणे रोस्टर ज्या प्रकारे शिक्षक भरतीचं आहे त्याप्रमाणे प्रवर्गनिहाय जागा उपलब्ध होतात आणि किती जागा आहे त्या जागेंवरती जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि नंतर त्याच्यावरती एक्झामसाठी मुलांकडनं ॲप्लिकेशन फॉर्म येतात। जागेनंतर विद्यार्थ्यांना जाहिरात दिली जाते आणि मग ॲप्लिकेशन येतात, नंतर त्यावरती एक्झाम घेतली जाते। मग मुलांचे जे काही एक्झामचे टप्पे असेल, प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू जे काही असेल ते टप्पे असतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची लिस्ट लागते किंवा त्यांचं सिलेक्शन नंतर होतं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर। म्हणजे ही जी प्रोसिजर आहे यामध्ये तुम्हाला शिक्षक भरतीची ही जी प्रोसिजर आहे ती कशी वाटते? आता 2017च्या विद्यार्थ्यांना अजून पूर्णपणे न्याय मिळालेला नाही, त्यातच 2023ची टेट एक्झाम घेतली तर घेतली, त्यामध्ये ॲप्लिकेशननी केल्याच्या नंतर एक्झामची डेट इतक्या लवकर घेतली की त्यावेळेस मुलांना मध्ये वेळच भेटला नाही। आता इतके महिने झाले एक्झाम घेऊन तरी काय असं वेगळं केलंय? ज्यांनी एक्झाम दिली ते विद्यार्थी आता निश्चितच दुसरीकडे कुठेतरी कामावर जात असतील, रुजू झालेले देखील असतील। आता कारण गॅपच इतक्या महिन्यांचा गेलाय। 2017चे जे अभियोग्यताधारक आहे त्यामध्ये त्यांची 196 संस्थांच्या जी लिस्ट लावण्यात आली, त्यानंतर त्याच्या पुढची प्रोसिजर काय? जे अपात्र गैरहजर असतील त्यांच्यासाठीची प्रोसिजर काय? मग ह्या सगळ्या गोष्टी अपूर्ण असताना टेट तर घेतली देखील विद्यार्थ्यांनी स्वीकारलं आणि कमी वेळामध्ये, कमी दिवसांमध्ये एक्झाम विद्यार्थ्यांनी दिली। आता एक्झाम दिल्यानंतर देखील त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झाले, कारण टेम्पररी आन्सर की आणि तुमचे फायनल मार्क्स ह्या दोन्ही गोष्टी न दाखवता डायरेक्टली त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले हे दाखवण्यात आलेलं आहे। मग तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि तुम्हाला मिळालेला मार्क्स यामध्ये तुम्ही नाही की खरंच मी ह्या प्रश्नाचं उत्तर हेच दिलेलं का आणि हा प्रश्नाला मला बरोबर मार्क्स दिलेत की प्रश्न चुकीचा होता याची संधी तुम्हाला भेटलेलीच नाही। कुठलीही एक्झाम झाल्यानंतर जर ऑफलाईन पद्धतीने एक्झाम झाली असेल तर तुम्हाला तुमची शीट भेटते आणि आन्सर की भेटते आणि जर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली असेल तर तुम्हाला रिस्पॉन्स शीट त्या ठिकाणी भेटते। परंतु शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अभियोग्यताधारकांना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची अशी कोणतीच शीट भेटलेली नाही की ते क्रॉस व्हेरीफाय करू शकतील। हे देखील विद्यार्थ्यांनी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या आणि जाहिरातीसाठी वाट बघितली। परंतु आता किती महिने झाले तरी देखील पवित्र पोर्टल सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना याच गोष्टी कराव्या लागल्या। आवेदन, निवेदन किती वेळ शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचावं लागलं आणि इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कुठे ते पवित्र पोर्टल सुरू झालं आणि पवित्र पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नियमावली येतात आणि वेगवेगळे बदल होतात। आता कुठल्याही सूचना ह्या जेव्हा जाहिरात दिली जाते त्या परीक्षा घेतल्या जातात, त्या परीक्षेच्या आधी सूचना जाहीर केल्या जातात, परंतु शिक्षक भरतीची जी सूचना असतील शिक्षक भरती संदर्भात या सूचना मात्र परीक्षा झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या नियमावली यामध्ये जाहीर केल्या जातात। त्यामुळे शिक्षक भरतीची जी प्रोसिजर आहे ती कुठेतरी उलट्या पद्धतीने सुरू असल्याची भावना मनामध्ये निर्माण होते आणि असं एक स्पष्ट माझं मत आहे, कारण रोस्टरच्या कामापर्यंतच्या प्रोसिजर जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत जाहिरात येत नाही। मग जर जाहिरात आपण देऊ शकत नाही हे माहीत असताना टेटची एक्झाम घेणं अपेक्षित नव्हतं आणि त्यातल्या त्यात 2017च्या विद्यार्थ्यांची भरती पूर्ण होत झालेली नसताना देखील ह्या गोष्टी पुढच्या करणं अपेक्षित नव्हतं। परंतु विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी जर ह्या गोष्टी केल्या असतील तर एव्हाना ह्या प्रोसिजर कंप्लीट होणं अपेक्षित होतं। त्यामुळे कुठल्याच विद्यार्थ्यांवर अन्याय नको या हिशोबाने 2022चे जे CTET अपियर स्टुडंट होते ज्यांची याचिका सुरू आहे त्यांना तर निश्चितच न्याय भेटेल, परंतु सगळ्या गोष्टी ह्या न्यायालय प्रकरणांवरती अवलंबून असतात। त्यामुळे सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण 100% गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु CTET अपियरवाले विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय भेटेल आणि भेटावा अशी अपेक्षा आहे।
त्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा म्हणजे जे 20 ऑगस्ट 2023ला ज्यांची एक्झाम झाली. आता जेव्हा TET फ्रॉडवाल्या स्टुडंटला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची संधी दिली, बऱ्याच जणांचे असे मेसेज आले की तर 2022च्या CTET अपियरवाल्यांनी काय पाप केलं होतं का. त्यानंतर 2023च्या ज्यांनी CTET एक्झाम दिली 20 ऑगस्टला त्यांनी देखील विचारणा केली की मग आम्हाला संधी मिळेल का, कारण जर त्यांना संधी भेटते तर आम्ही वेगळं असं काय केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच अजून कुठल्याही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही, तरी रजिस्ट्रेशनच सुरू आहे. त्यात शिक्षण मंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे जर अभियोग्यता धारकांना म्हणजे विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही अशा हिशोबाने 22 तारखेच्या नंतर देखील तुम्हाला तारीख वाढवून मिळू शकते. आता 20 ऑगस्ट 2023च्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 28 तारखेला लागणार आहेत. मग जर डेट वाढवून भेटली तर 28 तारखेला त्यांचा रिझल्ट लागणार. एव्हा ना त्या विद्यार्थ्यांना स्वतःलाही समजलं असेल आपण पास आहोत की फेल आहोत. म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 90 मार्क्स आणि कास्टसाठी 82 मार्क्स, प्रत्येकाला OMR शीट भेटलेली आहे आणि आन्सर की भेटलेली आहे. काढलेल्या मार्क्सवरनं आपण पास आहोत की फेल आहोत हे समजून गेलं असेल. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची देखील अपेक्षा असणार की आता आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनमध्ये ही संधी भेटावी, कारण की अजून कुठल्याही प्रकारच्या जाहिराती ह्या प्रसिद्ध झालेल्या नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा पवित्र पोर्टलवर नवीन सूचना आली की डॉक्युमेंट्स, बऱ्यापैकी विद्यार्थी हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बाहेर पडतात आणि पवित्र पोर्टलवरच्या नवीन सूचनेनुसार डॉक्युमेंट्स हे सद्यस्थितीतले चालणार आहेत अशी सूचना आली. मग जर ह्या सगळ्यांना समाधानकारक उत्तर भेटतंय तर मग जे CTET अपियरवाले विद्यार्थी असतील किंवा नव्याने 20 ऑगस्टला 2023ला ज्यांनी CTETची एक्झाम दिलेली असेल आता त्यांचा देखील रिझल्ट 8 दिवसांनी लागणारच आहे. आज 20 तारीख आहे, 8 दिवसांनी त्यांचा रिझल्ट लागतोय. मग त्यांनी काय गुन्हा केलाय असं CTET अपियरवाल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय भेटावा अशी तर अपेक्षा या ठिकाणी आहे. परंतु प्रत्येक मुद्द्याला जितके समर्थक असतात तितकेच विरोधक देखील असतात हे निश्चित आहे. आणि हे समर्थक आणि विरोधक ह्या सगळ्या गोष्टी का घडतात तर हे उलट्या पद्धतीने सुरू असलेली जी शिक्षक भरतीची प्रोसिजर आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. जर आधी एक्झाम घेतली गेली नसती तर हे सगळे प्रश्नचिन्हच निर्माण झाले नसते. आधी ह्या सगळ्या बिंदू नामावली, रोस्टर, अपडेशनपासूनची प्रक्रिया तर रोस्टरपर्यंतची प्रक्रिया ह्या गोष्टी जर आधी वेळेत कंप्लीट करून घेतल्या गेल्या असत्या आणि नंतर जाहिरात देऊन टेट एक्झाम घेतली असती तर जे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, आता जर बघा रोस्टरचं काम आत्ता कंप्लीट होते आणि आत्ता जर टेटची एक्झाम घेतली गेली असती तर हे जे विद्यार्थी आहे ते ॲटोमॅटिकच यामध्ये पात्र झालेले असले असते. त्यामुळे त्याच्यात याचिका पडण्याचा प्रश्नच आला नसता. मग ह्या सगळ्या गोष्टीला अनावश्यक वेळ मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतका संभ्रम निर्माण होतो आणि मग अशा पद्धतीत विद्यार्थीच एकमेकांमध्ये भांडत बसतात. त्यामुळे शिक्षक भरतीसारखी अशी परिस्थिती यापुढे कधीच निर्माण होऊ नये. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक भरतीचा कालबद्ध आराखडा असणं खूप गरजेचं आहे. आणि कालबद्ध हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण 2017 पासून 2023 पर्यंत भरती चालते हे अपेक्षित नाही. त्यामुळे कालबद्ध आराखडा असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे CTET असो नाही तर कोणीही असो सगळ्यांनाच न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. तितकेच त्याला विरोधक देखील असणार आहेत. यापुढे देखील काही सूचना नव्याने प्रसिद्ध होऊ शकतात, जशा आता पवित्र पोर्टलवरती आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या नव्याने देखील सूचना यामध्ये प्रसिद्ध होतात. बघूयात आपण एक तर अपियरवाल्यांच्या याचिकेचा निकाल काय लागतो आणि यापुढे नक्की पवित्र पोर्टलला अजून कोणकोणत्या वेगळ्या सूचना प्रसारित होतात. आता पुढच्या दुसऱ्या मुद्द्याला आपण सुरू करूया, तो म्हणजे 2017चे जे टेट अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठीचा हा यापुढचा व्हिडिओ असेल. आता 2017चे जे टेट अभियोग्यताधारक आहे त्यांचा टॅब देखील 2022च्या बाजूलाच दिलेला आहे. त्यामुळे बघा टीचर रिक्रुटमेंट 2022 क्लिक केलं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 टॅब दिसले. 2022चा आता सोडून द्या, आपण 2017 बद्दल बोलणार आहोत. त्याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या काही नोटिफिकेशन आहे त्या सगळ्याच जुन्या नोटिफिकेशन दिसतात. लास्ट पब्लिश डेट आहे 27 जुलै 2023. याच्या खाली बऱ्याच आहेत. आता ह्या लास्टच्या कोणत्या आहेत, ज्या 196 संस्थांना विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यूसाठी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती ती लिस्ट आणि सूचना विद्यार्थ्यांसाठी आणि संस्थांसाठी ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पवित्र पोर्टलवर कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिसत नाही. तर आपण काय करूया, आपण 2000
22चा जो टॅब दिलेला आहे त्यामध्ये सूचनांमध्ये बघा 8 नंबरचा एक मुद्दा दिलेला आहे जो 2017च्या अभियोग्यता धारकांसाठी आहे। तर 8 नंबरचा पॉईंट नीट बघा या ठिकाणी, सन 2019 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत दिनांक 9/8/2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील, आता मगाशी तुम्हाला 2017चे जे अभियोग्यता धारकांसाठीचा टॅब सांगितला होता त्यामध्ये 9/8/2019 ची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यामध्ये आहे, हवं तर तुम्ही ती पाहून घ्या। आता त्या यादीमधील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले व माजी सैनिक यांच्या रिक्त राहिलेल्या जागांकरिता, यामध्ये बघा माजी सैनिकांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले आणि माजी सैनिक रिक्त राहिलेल्या जागांकरिता गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावयाची आहे। मुद्दा नीट लक्षात घ्या की जे उमेदवार या ठिकाणी गैरहजर होते किंवा रुजू झालेले नव्हते त्या उमेदवारांची नाही, तर गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांची, म्हणजे जे पुढचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची आहे। त्यासाठी जिल्ह्याकडील माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे। याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील, म्हणजे सूचना देण्यात येणार आहेत। ही भरती देखील होणार आहे। जे अपात्र, गैरहजर, माजी सैनिकांच्या जागा आहेत त्या देखील 2017च्याच विद्यार्थ्यांमधून भरण्यात येणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता हे फक्त या ठिकाणी इतकं नोटिफिकेशन आले, सूचनेमध्ये हा 8 नंबरचा पॉईंट आला आणि त्यानंतर आता हा पॉईंट कुठे आहे तर 2022चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेमधला हा एक पॉईंट आहे आणि यामध्ये आता कोणतीही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसत नाही, परंतु 1 ऑगस्टला एक GR प्रसिद्ध करण्यात आला होता। तो GR काय आहे तो आपण पाहून घेऊया। हा तो GR आहे जो महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि 1 ऑगस्ट 2023, म्हणजे हा 1 ऑगस्टचा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा GR आहे। यामध्ये बघा ही प्रत कोणाला पाठवण्यात आलेली आहे तर शिक्षण आयुक्तालयात सर्वच, त्याप्रमाणे दुसरा आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्वच, म्हणजे या सर्वांना म्हणजे शिक्षण विभागाला ही प्रत पाठवण्यात आलेली आहे। आणि विषय बघा दिनांक 9/8/2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीतील अपात्र, गैरहजर व शिल्लक रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांच्या शिफारशीबाबत पवित्र पोर्टलवरती 9/8/2019 ला जी यादी प्रसिद्ध केली होती, आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे, तर यामध्ये जे उमेदवार अपात्र, गैरहजर आणि शिल्लक रिक्त जागा होत्या त्या उमेदवारांच्या शिफारशीबाबतचं हे परिपत्रक आहे। खाली बघूया आपण, उपरोक्त अन्वय कळविण्यात आले होते, म्हणजे हे ऑलरेडी कळविण्यात आले होते। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती अंतर्गत रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीतील अपात्र, गैरहजर, शिल्लक नियुक्त न झालेल्या अशा रिक्त जागांकरिता पात्र उमेदवारांच्या शिफारशी करण्याबाबत एक्सेल फाईलमध्ये ही जी काही शिफारस यादी होती ती जोडण्यात आलेली होती। फक्त शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गोंदिया, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, अमरावती व रत्नागिरी हे जिल्हे वगळून, म्हणजे जी नावं देण्यात आलेली आहे ते जिल्हे वगळून अद्यापही इतर जिल्ह्यांची माहिती या संचालनालयास सादर केलेली नाही, म्हणजे ही इन्फॉर्मेशन संचालनालयास पोचलेली नाही। जे अपात्र, गैरहजर बाकीचे विद्यार्थी आहे त्यांची यादी सादर केलेली नाही आणि ज्यांनी सादर केलेली आहे त्यांची नावं यामध्ये देण्यात आलेली आहे। पुढे बघा, तरी यापूर्वी शिफारस यादीतील उमेदवारांची सद्यस्थिती या पत्रासोबत जोडलेल्या एक्सेल फाईलमध्ये गणना करून आपल्या विभागीय जिल्ह्यातील शिक्षण परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद अंतर्गत अपात्र, गैरहजर, शिल्लक व नियुक्त न झालेले अशा रिक्त जागांची माहिती तात्काळ संचालनालयास सादर करावी। हे सादर करण्यासाठी पत्र ऑलरेडी देण्यात आलेलं आहे। सदर माहिती विहित कालमर्यादेत सादर करणे आवश्यक आहे। बघा या ठिकाणी देखील शब्दप्रयोग आहे, कालमर्यादा खूप महत्त्वाची आहे। याकरिता विभागातील शिक्षण संचालन, शिक्षण अधिकारी कार्यालयातील एक नोडल अधिकारी म्हणून शिक्षण उपनिरीक्षक यांची नियुक्ती करावी। संबंधित नोडल अधिकारी यांनी विहित कालावधीत पाठपुरावा करून माहिती संचालनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी आणि या ठिकाणी त्यांची स्वाक्षरी आहे शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय। आता हे जे परिपत्रक आहे त्यावरनं तुम्हाला नक्कीच दिलासा भेटेल मित्रांनो। फक्त दिलासा भेटण्यासाठी पवित्र पोर्टलवर कधी सूचना येतील याची वाट बघावं लागणार आहे, कारण प्रत्येक अभियोग्यता धारकाला प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक गोष्टीची फक्त वेटच करावा लागलेला आहे, कारण आपल्याकडे अभियोग्यता धारकांच्या संख्या भरपूर आहे,
रिक्त जागांच्या संख्या भरपूर आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता आहे, तरी देखील जागा भरल्या जात नाही पटपट. आणि अशा वेळेस मग संस्था चालकांना देखील शिक्षकांची गरज आहे, परंतु शिक्षण विभाग शिक्षकांचा पुरवठा करत नाही. मग अशा वेळेस जे संस्था चालक आहे ते बाहेरून टीचर भरती केली जाते, मग त्याला कंत्राटी भरती म्हणतो आपण. मग अशा वेळेस पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरती होणं अपेक्षित असताना किंवा विद्यार्थ्यांना न्याय मिळणं अपेक्षित असताना मग त्यांचा देखील नाईलाज होतो. कारण एवढे 2017पासून 2023पर्यंत विद्यार्थ्यांचं शिक्षण तर चालू आहे, मग शिक्षकांची पदभरती केली गेली नाही पवित्र पोर्टलमार्फत, मग ते तरी किती दिवस वाट बघणार. मग ते देखील याचिका टाकतात आणि मग न्यायालयाच्या निकालापर्यंत वाट बघत बसतो आपण. त्यामुळे आता कमीत कमी अपेक्षा तरी आहे की जे 2017चे विद्यार्थी आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि 2017च्या टॅबमध्ये देखील काहीतरी नवीन सूचना यावी आणि लवकरात लवकर त्यांची देखील जे काही अपात्र गैरहजर होते, माजी सैनिक आहेत, त्यांच्या कामावर रुजू न झालेले शिक्षक आहेत, अशांची या ठिकाणी आता सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे पुढील विद्यार्थ्यांची यादी तर लावण्यात येणार आहे. उमेदवारांची यादी गुणवत्तेनुसार लावतील, परंतु ती प्रक्रिया ही लवकरात लवकर कंप्लीट करण्यात यावी. कारण ते विद्यार्थी किती दिवस वाट बघत आहेत या ठिकाणी. मग 2022च्या विद्यार्थ्यांना आता हे नुसतंच रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे, त्यामध्ये पवित्र पोर्टलवरती जाहिरात येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे 2017च्या विद्यार्थ्यांना देखील न्याय भेटावा आणि 2022च्या विद्यार्थ्यांना देखील न्याय भेटावा. परंतु ज्या प्रोसिजर आहे त्या एका पर्टिक्युलर म्हणजे वेळ असावा आणि एक कालमर्यादा आकृतिबंध आराखडा यामध्ये असावा. उगाचच कितीही दिवस ही भरती लांबू नये अशी अपेक्षा करूया आणि या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपण थांबवूया.